नमस्कार. आज मी डाळ पालक करते आहे. इथं मी एक मध्यम आकाराची पालकाची जुडी घेतलेली आहे आणि ती पानं मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे. पालकाची भाजी आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असते हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. इथं मी गॅस चालू करून कढई ठेवली आहे. कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घातलेले आहे. तेल तापलेलं आहे. मोहरी घालते आहे 1 चमचा. मोहरी तडतडली आहे. 1 चमचा जिरं घालते आहे. जिरं मस्त फुललं आहे, वास येतो आहे. त्याच्यामध्ये मी ते हिंग घालते आहे. हळद घालते आहे. मोहरी थोडीशी ढवळून घेऊन खमंग करून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, तो घालते आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा परतून घेते आहे. कांद्याचा रंग थोडासा बदलला, शिजला की एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, तो घालते आहे. आणि कांदा टोमॅटो परतून झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धी वाटी भिजवलेली डाळ मी घालते आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट घालते आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालते आहे आणि हे सगळं मिश्रण एकदा परत एकजीव करून घेते आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चिरलेला पालक घालते आहे. बघा पालक कसा हिरवागार दिसतो आहे, बघता क्षणीच खावासा वाटेल असा. आता पालक ढवळून घ्यायचा आहे. पालक जसं शिजू लागेल तसं तो आकाराने कमी होतो, तो भाजी कमी होती. आता आत घातलेल्या मसाल्यामुळे ह्याला पाणी सुटतं आहे. आता ही भाजी आणखीन थोडी शिजून घेण्यासाठी मी भाजीवर झाकण ठेवते आहे आणि त्याच्यावर पाणी घातलेलं आहे. आता इकडं दुसरा गॅस चालू करून मी छोटी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 3 चमचे तेल घातलेले आहे, जिरं घातलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मी 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या मी घालते आहे. याच्यामध्ये मी 5-6 तुकडे बेडगी मिरचीचे घातलेले आहेत. अशा प्रकारे ही लसणीची खमंग फोडणी करून घेतलेली आहे. आता ताटातील पाणी भाजीत घातलेलं आहे. भाजी एकजीव केली आहे. 2 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे. परत भाजी एकदा ढवळून घेऊन त्याच्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसणीचा मसाला घालते आहे आणि त्याच्यावर आपली ही लसणीची खमंग फोडणी घालून घेते आहे. भाजी परत एकदा मस्तपैकी ढवळून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली डाळ पालक अशी थोडीशी झणझणीत आणि चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. ही भाजी आपण भात, पोळी, भाकरी